मित्रांनो, गुड मॉर्निंग. संडेची मॉर्निंग झालेली आहे. आंघोळ वगैरे केली, आम्ही नाश्ता वगैरे करू. आजचा प्लॅन बघू काय होतो तो, कसा एक्सप्लोर करू, काय करता येईल. पण आता सध्या तरी चहा आणि आंघोळीचीच घाई चालली सगळ्यांची. चिल्लेर पिल्ले इथे एक चहा जस्ट तयार झालेला आहे आमचा, आणि ही घाई गडबड चालूच आहे. हे बघा तुम्ही. क्या कौन सा ऑमलेट खाने का है सर आपको? ट्रिपल एग का ऑमलेट और वो जो कि एक ऑमलेट का ही 3 हिस्सा होता है. माझा ऑमलेट बनता इथे मॅडमच्या मदतीने. 11 वाजलेत. नाश्ते वगैरे केले सगळ्यांनी, प्रॉपर अंडा ब्रेड वगैरे खाल्ले, आणि आम्ही निघालोय गाव फिरायला. म्हणजे बाजूला एक नदी होती, बघा ही नदी. या ब्रिजवरून आपण असं आलो. तर आम्ही इथं आलो आहे बघा, आणि इथे बारीक बारीक मच्छी पण आहेत. ये लोग फूड वो मसाज भी कर देना रे. हाँ फ्री में हो रहा है ना. नहीं ये लोग उसमें मिल रहा है ना, जो हम लोग. आमचा आजचा बेत चुलीवरचं चिकन. हे बघा व्हेज वाले, व्हेज बटाटो खात आहे. बटाटो इकडे बघा काय मी सांगतो तुला. हे बघ, हे असं आहे बघ, हे ओपन कर, असं असं खेच इकडे. हा, याला असं बाहेर बघ, असं बाहेर काढ. हा, आता सोड, असं हात सोड, असं वरती धर असं. हा, आणि मग ते जॉईंट कर खाली. हा, प्रेस कर. हा, आता वरचं ओपन कर. हा, आणि ते खालचं जॉईंट कर. हा, आता परत तसं. हा, जॉईंट कर खाली, ते जॉईंट कर. असं खोल. पूरा लेने, पूरा उठाना. वो भी शाना है. जब तक कोई देख नहीं रहा. मस्त जेवण वगैरे झालं, आणि आता तुम्हाला मी पूर्ण फार्म हाऊसचा टूर देतो, अख्ख्या पूर्ण फार्म हाऊसचा. पेरूचं झाड, पेरू. अरे हा, इथं पाण्याचा कूलर पण बसवलाय त्यांनी. हे बघा. हा, कोणाला तहान वगैरे जर लागली ना, तर इथून पाणपोई त्यांनी ओपन केलेली. हे बघा इथे, आणि पाणी पण थंड येत आहे. रहिवाशांसाठी आहेत ना ते. हा, थंड पाणी. आणि इथून सगळीकडे असे झाडं लावले, सगळे फळांचे, फुलांचे. चाफा, हा, आंबा, नारळ. हा, चला चला पूर्ण टूर करूया. तो चाफा, आंबा, नारळ. आंबे झाड लावले. हा, ते आंबे बाहेर जातील वाढल्यानंतर. झाड वाढल्यानंतर आंबे बाहेर. चला. मध्ये लावायचं ना आंब्याला. तर बरेचसे आंब्याची, नारळाची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत. या झाडाला असे थोडीशी कीड लागलेली आहे, त्याच्यामुळे आता सध्या कट केलं. तरी पण फुटले नवीन. काही वर्षांनी तुम्हाला तेही भरलेलं दिसेल. हे याला पट्टी बांधलाय, म्हणजे याला नवीन नोड येतील. हे बघा तिथे वरती तुम्हाला दिसत असेल, तिथे जोड लावले, म्हणजे तिथून नवीन फांदी तयार व्हायला. म्हणजे असं बरेच लोक करतात, म्हणजे जेणेकरून मेलेल्या झाडाला पण जिवंतपणा भेटतो. हा, हे बघा, हे झाड तुम्हाला दिसत, हे फणसाचं झाड आहे. मेरे पास आया तो रखो खिला दी मुझे. काजू, रामफळ, ते तिकडे मध्ये रामफळ. ते तिसरं. अच्छा, हा 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 हा, बघा काजू झाड आहे. हे कोणतं आहे? हे नारळ आहे त्याच्या बाजूला. फणस. हा, हे पण फणस आहे ना. काजू. अच्छा, काजू. केवढा आहे. हा, काजू.
हा हे बघा इकडे पण फणस आहे. हे एक फणस आहे, मस्त वाटतंय. आणि ते भेंडीचं फक्त भेंडी उरलेली. हा आणि भेंडी आहे पण हे बघा भेंडी आहे. आणि हे बघा पेरू बघा कसा आहे. हा पेरू केवढा मोठा आहे. केवढा हा भला मोठा आहे. जमिनीवर नाही ते फांदीला आहे तो. कलमी झाड आहेत का? हा कलमी. पेरू सगळे कलम केलेले आहेत. आंबे पण कलम आहेत ना. 1 किलो का एक पेड़ बहुत मोठा होता. आणि ही फार्म हाऊसच्या मागची बाजू आहे. ही म्हणजे साइड वाली बाजू आहे. ये इधर पाणी है देखो दिख रहा है. नैसर्गिक तलाव आहे. याला आपण स्विमिंग पूल सारखं पण वापरू शकतो. त्यामध्ये जे पाणी आहे या पाण्यामध्ये तुम्ही डुंबून पोहू शकता. आणि माझ्या मुलीला मी इथेच एक गोष्ट सांगितली, म्हणजे ती मगर आणि झाडावरील माकड ही जी गोष्ट आहे ती सुप्रसिद्ध आहे. आणि या गोष्टीनुसार ती मगर माकडाला म्हणते की माकडा मला आंबा दे, आंबा मला खायचा आहे. हे रामफळाचं झाड आहे. रामफळ हे खूप औषधी गुणकारक वनस्पती आहे. त्याचं फळ जे आहे तो आरोग्यवर्धक आहे. हे कसलं झाड आहे? हा हे बघा तेजपत्ताचं झाड. गवती चहा चला घेऊन. ऐसा निकाल सकते झाड इधर से उधर सामने भी दिखाई दे रहते हैं. हे बघा ही बॅक साइड, फार्म हाऊस ही बॅक साइड. इधर लोग रह रहे हैं. देखो सामने से बच्चे को दिखाई पहली बार कोकण के रहने वाले हे कोकण के. चला बाहेरगावचे पर्यटक आणलेले आहेत. गणपतीच्या दुर्वा पण आहेत इकडे. हा गणपतीसाठी दुर्वा. गणपतीचे दुर्वे का ठेवले जातात हे आम्हाला सांगतील नितेश सर. एका राक्षसाविरुद्ध गणपती आणि राक्षसाचं युद्ध झालं होतं ना, त्या गणपतीने राक्षसाला खाल्लं होतं. आणि खाल्ल्यानंतर आतमध्ये पूर्ण गरम लागलं होतं. काय त्याला पदार्थ गरम खाल्ल्यानं कसं होतं, पोटात आग लागली होती. आणि ती आग थंड करायला सगळ्या देवांनी आणि माणसांनी गणपतीला दुर्वा चारला होता. आणि मग त्यांचं पोट थंड झालं होतं. म्हणून गणपतीला दुर्वा वाळतात. पिंडीवरती हो झूला इसमें बैठे थे. क्या लगा वो झूला. याला पूर्ण प्रोटेक्शन दिलेली. हे देखो 3 पाना है. वो 3 पानावर लागत आहे. अरे देखो इधर हे बेला हाँ रे 1 पत्ते 3 आया. हाँ सही. हे बेला आणि ते आम्हाला सावकाश. 1 पत्ते का 3 क्या है? 1 पत्ते 3 लाख का है. क्या बात है सर, क्या बात है सर. एक नहीं चलता, 2 नहीं चलता, 3 चलता है. अच्छा बाबा को दिखा. स्टोरी माहित नाही. स्टोरी माहित नाही मला. स्टोरी मला पण माहित नाही, म्हणून मी इथं कोणालाच माहित नाही. 3 पानावरच बिल देत असतो पिंडीवर. पिंडीवरती. अच्छा 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 आता कळलं, आजपासून कळलं. आकाश किधर गया स्टोरी के लिए. आता इथे होता, गेला कुठे. आमचे स्टोरी बिल्डअप मॅन मागूनच तिथून गेले आतमध्ये वाटतं. पुढे आम्ही आता बघू घालून. इधर नहीं इधर बैठ के आप नहा सकते हैं. बाल्टी इधर रखा, इधर ऐसा करके है कि नहीं. तू भी आजा. दोनों नाव तुम दोनों का ही है वो. जरा ये गूगल लेंस में सर्च करके पता चल जाएगा. गूगल लेंस में ये कौन सा तुरीची 2 साल में बड़ा हो जाएगा. तुरीचं झाड 2-3 साल में. डाली लेके कुंडी में डाल. कहाँ है डाली नहीं है ना भाई. ऐसा नहीं जाएगा. आम्हाला हे बेलपत्र्याची स्टोरी हवी होती जरा, म्हणजे याच्या मागचा इतिहास काय आहे हे सांगा बरं. हे 3 पत्त्याचं काय आहे लगेच कॅरेक्टर नाही. मेरे को सुनना है भाई, मैं आगे रहूंगी. बेलपत्राचं झाड आहे. बेलपत्र जे आहे ते आपण महादेवाच्या पिंडीवर पण ते का वाहत, म्हणजे का वाहत ते नाही माहिती. ब्रह्मा विष्णू महेश या स्वरूपाने त्यावरती अर्पण करण्यात येते. आम्ही बीचवरती चाललेलो तेव्हा पुतल्याचं कपडे वेगळे होते. आज याला नवीन कपडे घातलेले तुम्ही बघू शकताय. बघा याच्यासोबत आता आम्ही आज पुन्हा फोटो काढले. अभी आकाश पप्पी लेगा.
एक मिनिट बाकी है कल तक का जॉनी लिव्हर आज गोविंदा बन गया है. खाना पिना बहुत. आणि आकाश सर काल बोललेले उद्या सकाळी उठून मी याचं चुमन घेणार. हाईट नाही ना, स्टूल लेके आना पडेगा. असं करा असं करा. आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. आमचे 2 दिवस या फार्म हाऊस मध्ये गेलेले. एक अतिशय मेमोरेबल डेज गेले इथे. एकदम एन्जॉय केला मस्त. सब कुछ डाला है. हाँ मेरा वीडियो लाईक करो, सबस्क्राईब करो, शेअर करो. मगाशी हॉटेलवर थांबलेलो मागे, तर तिथे आम्हाला हे पाकिट भेटलेलं. तर त्यामध्ये एक कॉन्टॅक्ट भेटला. त्या कॉन्टॅक्टवर आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना आमची लाईव्ह लोकेशन पाठवली. मग ते आम्हाला भेटतील आता. यामध्ये आम्हाला ते डॉक्युमेंट घेतले आणि त्यांच्यामध्ये या नंबरवर आम्ही कॉल केला. या नंबरवर त्याचं पॉकेट भेटलेलं, त्याचं आता आम्ही रिटर्न द्यायला चाललोय. त्याचाच फोन येतोय आम्हाला. आला नाही का, त्याचाच फोन येतोय. हॅलो हां आलो, येतोय बाहेर. हा बघा हां हे बघा भेटले आम्हाला, आहे की नाही. काय सर, काय येतं आमची स्टोरी सांगा. इमानदारी माणसामध्ये असावी. नक्कीच असावी. हे घ्या तुमचं वॉलेट. थँक्यू. चेक करू. आपली खेळ ट्रिप इथं समाप्त होते आणि आता आपण जाऊया वन पीस मध्ये घरी.